नमस्कार मित्रांनो, जय बाळमा. आज जे परिपत्रक व्हायरल होत आहे मुंबईबद्दल, तर त्या परिपत्रकचा अर्थ समजून घ्या मित्रांनो. पहिला काय आहे, भरपूर यूट्यूब आणि इंस्टाग्रामला सगळीकडे टेलिग्रामला त्यांनी सांगत आहेत की 3,886 जागा निघणार. मित्रांनो, याचा परिपत्रक काय आहे ते नीट वाचा. वाचल्यानंतर तुम्हाला सांगा. प्रत्येक शिक्षक असं करत आहे की येणार येणार. मित्रांनो, त्यांनी फक्त त्यांच्या ॲडसाठी त्यांनी करत असतात. त्यांचं भरपूर त्यातनं फायदा होत असतोय, त्यामुळे करतात. खरं मी काय अर्थ आहे ते तुम्हाला इथं परिपत्रक सगळं दाखवणार आहे. त्याचा अर्थ तुम्ही देखील समजून घ्या काय आहे ते. तर मित्रांनो, इथं बघू शकता, आता वरती दाखवतो. बृहन्मुंबई पोलीस दलातील पोलीस अंमलदारांची सद्यस्थितीत एकूण मजूर संख्या 41,966 असून माहे फेब्रुवारी 2026. मित्रांनो, इथं आता बघा, माहे फेब्रुवारी 2026 मध्ये एकूण कार्यरत संख्या 38,080 आहे. अशा प्रकारे बृहन्मुंबई पोलीस दलात आज मितीस पोलीस अंमलदारांची सुमारे 3,886 पदे रिक्त आहेत. सदरच्या रिक्त पदापैकी 3,886 पदे आगामी पोलीस भरती 2025-26 मध्ये 3,521 पदे भरण्यात येत असून उर्वरित पदांचा पुढील भरतीमध्ये समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे सदर रिक्त पदांमुळे तसेच पोलीस भरती 2025-26 ची प्रक्रिया प्राथमिक टप्प्यात असल्याने 3,886 एवढ्या पदांकरिता मनुष्यबळांची पुढील 1 वर्षात कमतरता भासणार आहे. तर मित्रांनो, याचा अर्थ काय सांगतो मी तुम्हाला आता. तर तुम्ही बघू शकता इथं काय लिहिलं आहे त्यांनी, 2025-26 पोलीस भरती. तर मित्रांनो, ह्यामध्ये त्यांनी सांगत आहेत की 3,886 पदं रिक्त आहेत टोटल. तर त्यामध्ये टोटल ही येणारी नवीन भरती 3,886 पदाची नसणार आहे. त्यामध्ये पदं वेगळी असणार आहेत. आणि ही जी आहे तिथं 3,521 पदं, ती मित्रांनो ही आताची चालू भरती होती त्यामध्ये भरलेली पदं आहे ती. मी तुम्हाला इथं सिलेक्शन लिस्ट पण दाखवतो ह्या वर्षीची, आणि हे दिलेलं आहे फेब्रुवारी, आणि आता आपला चालू आहे जून महिना. तर मित्रांनो, हा निकाल गेल्या महिन्यात लागला आहे, ह्याच महिन्यात लागला, आता जूनला लागलेला आहे. त्यामध्ये 3,521 पदं गेल्या भरतीमध्ये भरलेले आहेत. आणि ह्यांनी आता दिल्यात की ह्या वर्षाअखेरीस दिल्यात त्यांनी 3,886 पदं. तर मित्रांनो, ही 3,886 पदामधून 3,521 पदं वजा करायची. त्यातनं जी राहतील आपली काय 365च्या आसपास पदं, ती पदं जी आहेत ती नवीन भरती जी निघणार आहे 2027 त्यामध्ये ॲड होणार आहेत. ही टोटल पदं 3,886 पदं निघणार नाहीत नवीन भरतीला. तर काय इथं तुम्ही देखील अनेकदा वाचा आणि मगच ती विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा. तर मित्रांनो, असं करत जाऊ नका. आता ही तुम्हाला इथं दाखवतो. आता तुम्ही इथं बघू शकताय 3,521 पदं आहेत. तर ही गेल्या भरतीला आता कसं भरलेली आहेत ती दाखवतो मी. आता ह्या वर्षी निकाल लागलेली आहे, ती PDF तुम्हाला इथनं दाखवतोय. तर इथं स्क्रीनवर तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, ही आता आहे ही ह्या वर्षीची सिलेक्शन लिस्ट आहे. तर इथं आता ती तुम्ही बघू शकता, ही वाचू शकता. आता इथनं मी तुम्हाला सिलेक्शन लिस्ट जी आहे तिथंपर्यंत तुम्हाला नेऊन दाखवतो, आणि तिथनं वेटिंग पण तुम्हाला दाखवतो, वेटिंगचं किती नंबरपासून चालू झालेलं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ ज्याचं बघताय त्याचं पण व्यवस्थित मार्गदर्शन घ्या. असं तुम्हाला फसवून पण भरपूर लोक व्ह्यूजसाठी ते करत असतात. त्यामुळे कुणाचं आपण बघतोय ते आपण बघा. आता इथं तुम्ही बघू शकता तात्पुरती निवड यादी आहे मित्रांनो काय. आणि इथं तुम्हाला नंबर पण दाखवतो इथं खाली. आता बघा इथं 3,521 नंबर आहे का इथं. ही 3,521 ती 3,886 मधून वजा करायची ही पदं, आणि ह्यातली जी पदं राहतील ती पदं आपल्याला इथं घ्यायचं आहे. आता ही 3,000 ही इथं निवड यादी तुम्हाला दाखवलो. इथं तुम्ही अनेकदा बघू शकता, ही आहे तात्पुरती निवड यादी. आणि ह्या निवड यादीतनं इथं मित्रांनो ते बघू शकता, हे नंबर जो आहे शेवटचा तो 3,521 हा निवड झालेला आहे. आणि ह्यानंतर आता जी आहे इथून जी आहे ती वेटिंग मुंबईचीच लागलेली आहे. आणि इथं आता तुम्ही बघू शकता ही वेटिंगचं आहे. इथनं तात्पुरती वेटिंग प्रतीक्षा यादी असते. मित्रांनो, हे परिपत्रक असं होतं त्याचा अर्थ. तर मित्रांनो, टोटल 3,886 पदं ही नवीन भरतीत नसणार आहेत. तर त्यातली 365 पदं काय तर असतात ती राहतात ती, आणि त्यामध्ये ॲड होतील. 365 मुंबईसारख्या इथं निघत नाहीत, भरपूर निघतात, ती 2,000 प्लसच असतात, आणि तिथं देखील वाढवून 100% येतील. तर मित्रांनो, फक्त ह्या परिपत्रकाचा अर्थ सांगण्यासाठी तुम्हाला आलतो. आणि येणारी भरती ही लवकरच असणार आहे, येत्या डिसेंबरमध्ये येईल. आणि मी मागच्या 2 व्हिडिओमध्ये वय वाढचा पण परिपत्रक दाखवलेला आहे पूर्ण, त्यामध्ये तुम्ही बघू शकता. मध्य प्रदेश, आसामचं ते पण दाखवलं आहे, आणि आपल्या इथनं पत्र पाठवलेलं आहे ते देखील दाखवलं आहे. आणि 38 वर्ष त्यांनी शक्यतो करण्याच्या ह्याच्यात आहेत, कारण सरळ सेवाला 38 वर्ष आहे वयोमर्यादा, आणि आपल्या पोलीस भरतीलाच फक्त कमी आहे. त्यामुळं वय वाढ देखील 100% मिळणार, आणि येणारी भरती देखील लवकरात लवकर येणार. आणि कुंभमेळाव्याचा पण शक्यतो करून जास्त याला प्रॉब्लेम नसणार आहे. मोठाच काहीतरी आपत्ती आली तरच पोलीस भरती पुढे जाईल, नसेल तर शक्यतो ही ज्या प्रोसेसमध्ये झाली त्या प्रोसेसमध्ये 100% पोलीस भरती होणार आहे. त्यामुळे आतापासूनच तुम्ही तयारीला लागा, गाफील राहू नका. अभ्यास आणि ग्राउंड चांगल्या प्रकारे करा, आणि पुढच्या वर्षी वर्दी या. मित्रांनो,
पोलीस भरती रिलेटेड सर्व व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. अशी माहिती तुमच्यापर्यंत 100% पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.